नेस्को सेंटर मधील ड्रग्सचं प्रकरण, जिथे एक म्युझिक कॉन्सर्ट होतो, त्या म्युझिक कॉन्सर्ट मध्ये हजारोच्या संख्येने लोक येतात आणि कल्याणवरून मुंबईमध्ये ड्रग्ज डिलिव्हर केले जातात. त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू होतो आणि मुंबई पोलीस 10 जणांना अरेस्ट करतात. पण पोलीस इन्व्हेस्टिगेशन नंतर आता या नेस्को प्रकरणामध्ये एक वेगळं वळण आलेलं आहे. आता ही कल्याण ते मुंबई पर्यंतची ड्रग्सची गँग नाही आहे, तर हा खूप आणि खूप मोठा एक सिंडिकेट आहे जो ऑपरेट करतोय आणि तो वरतून ऑपरेट करतोय आणि खाली पूर्ण एक चेन बनलेली आहे जे मुंबईमध्ये लोकांना आणि खास करून स्टुडंट्स लोकांना, कॉलेजच्या स्टुडंट्सला ड्रग्ज घेण्यासाठी टार्गेट करत. इन्व्हेस्टिगेशन मध्ये हेही समोर आलेलं आहे की आयुष जो मेन सप्लायर होता बाकीच्या पेडलर्सला, त्याने एका सिंडिकेट्सच्या ग्रुपकडनं ड्रग्ज घेतले आणि त्या सिंडिकेट्सच्या ग्रुपच्या परिवारामध्ये त्या ड्रग्सच्या पैशाची ट्रान्झॅक्शन झाली आणि ती ट्रान्झॅक्शन पोलिसांच्या समोर आली. इन्व्हेस्टिगेशन मध्ये हेही समोर आलेलं आहे की अटक आरोपी विनीतने आयुष सोबत जेव्हा ड्रग्सची डील केली आणि त्याची जी पैशाची जी ट्रान्झॅक्शन होती ती आयुषच्या परिवाराच्या एका व्यक्तीच्या अकाउंट मध्ये केली, ताकी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा संशय नाही आला पाहिजे. म्हणजे ही जी पूर्ण चेन होती ती प्रॉपर प्लॅनिंगनी इतक्या दिवसापासून कल्याण ते मुंबई रॅकेट चालवत होती, म्युझिक कॉन्सर्ट्स मध्ये रॅकेट चालवत होती आणि तिकडे ड्रग्ज सप्लाय करत होती. पोलीस त्या सिंडिकेटच्या मागे आता आहे ज्यांनी आयुष पर्यंत ड्रग्ज पोहोचवले, कारण पोलिसांना त्या सिंडिकेटचा तपास करायचा आहे जो कल्याण मधनं मुंबईमध्ये आयुषद्वारे जे आहे ड्रग्ज घेऊन येतो, बाकीच्या जे आहे पेडलर्सना ते ड्रग्ज प्रोव्हाइड करतो. तर हा पूर्ण आणि पूर्ण प्लॅन कॉलेजच्या मुलांना टार्गेट करणं, कॉलेजच्या मुलांमध्ये 1600 रुपये पर गोळी ड्रग्ज देणं, हा जो आहे पूर्ण प्लॅन आता ड्रग्ज सिंडिकेट्स करत आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाची गोष्ट जी इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आली आहे, जे आयुष आणि ड्रग्ज पेडलर्स होते यांच्यामध्ये म्युझिक कॉन्सर्टच्या 10 दिवसाआधी जे आहे ट्रान्झॅक्शन झाली, पैशाची देवाणघेवाण झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा केस रजिस्टर झाली आणि काही जण अटक झाले, त्याच्यानंतर सुद्धा आयुष आणि बाकीचे जे काही पेडलर्स होते त्यांच्यामध्ये जे आहे पैशाची देवाणघेवाण झाली. आता मुंबई पोलीस या केसमध्ये कशा प्रकारे त्या सिंडिकेट पर्यंत पोहोचते, तर ज्या सिंडिकेटने पूर्ण आणि पूर्ण मुंबईच्या कॉन्सर्ट्स मध्ये ड्रग्ज सप्लाय केले आणि त्या सिंडिकेटनी स्टुडंट्स लोकांना कशा प्रकारे ड्रग्जचा ऍडिक्शन दिलं.